राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय। मुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेत हा अहवाल मांडलाय। राज्याच्या कृषी विकास दरात वाढीचा अंदाज वर्तवण्यात आला। दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 6व्या नंबरवर राहण्याचा अंदाज। या राज्यामधला रोजगार बाहेर गेलेला आहे, उद्योगधंदे बाहेर गेलेले आहेत। त्याचा दुष्परिणाम या आर्थिक पाहणीत आज दिसायला लागला आहे। आम्ही 6व्या क्रमांकावर आज पोहोचलोय। महाराष्ट्र नेहमी पहिल्या क्रमांकावरचं राज्य होतं, पहिल्या दुसऱ्या क्रमांकावरचं राज्य आज 6व्या क्रमांकावर गेलं। महाराष्ट्र सरकार चालवणाऱ्यांना या आकडेवारीतून महाराष्ट्राची अधोगती त्यांच्या काळात किती झाली हे त्यांना कळलं असेल असं मला वाटतंय। एक गोष्ट लक्षात आली की महाविकास आघाडीला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी खोटं बोलणं, नरेटिव्ह सेट करणं हाच एक महामार्ग आहे असं आता वाटायला लागलं। कारण महाराष्ट्रामध्ये कधी त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आरक्षण रद्द होणार, संविधान बदलवू अशा पद्धतीने खोटं नरेटिव्ह सेट केलं। तुम्हाला माहित असेल की देशाचे गृहमंत्री अमित शहाजी यांच्या ओठामध्ये डिफेक्टच्या माध्यमातून आम्ही आरक्षण बंद करणार आहोत असं सांगून मतं घेतली। आता फक्त निवडणूक जिंकण्यासाठी टाइमपास करत या सर्व समाजामध्ये विष कसं कागवता येईल हा त्यांचा प्रयत्न आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।